एक 5 मिनिटात संपवतो सगळा कार्यक्रम आता। आजच्या या जागतिक योग दिनाच्या निमित्त या ठिकाणी सावरकर उपस्थित योगाचार्य पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख अतुलजी आर्यजी, या गुरुकुलचे व्यवस्थापक आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा शेवडकर, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि बंधू भगिनी, खऱ्या अर्थाने दादा गुरुकुल 8 वर्षाने सुरू झाले आणि आज 2 योग आलेले। योगाच्या निमित्ताने आज या ठिकाणी योग वर्ग देखील या मुलांना अनुभव मिळाला। दुसरा योग असा आहे इथे स्थानिक मंडळ देखील आज प्रथमदा होता, कारण दिनेशजी असेल, अमोल असेल, असे सर्व या ठिकाणचे तरुण कार्यकर्ते यांच्या माध्यमातून स्थानिक मंडळी सुद्धा या ठिकाणी आज गुरुकुलच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते। विशेष आनंद आज खरं तर आपला सर्वांना होतोय। खरं तर अतुलजी या ठिकाणी आज सर्व सांगत असताना संपूर्ण जीवनाचा इतिहास आपल्या समोर येतो, हिंदू संस्कृती आपल्या समोर येते। छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख झाला, विनायक दामोदर सावरकरांचा उल्लेख झाला, गुरुकुल पद्धतीचा उल्लेख झाला। गुरुकुल पद्धतीचं शिक्षण ही खरं तर भारताची शक्ती होती, हा भारताचा आत्मा होता, हिंदुस्थानचा आत्मा होता। अखंड भारताची संपूर्ण व्यवस्था, शिक्षण व्यवस्था ही गुरुकुल पद्धतीवर होती। त्याच अनुषंगाने त्या संकल्पना घेऊन खरं तर तळेगाव शहरामध्ये गुरुकुल स्थापन करायचा आपला हेतूच तो आहे। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातली मुलं, गरिबाची मुलं, शेतकऱ्यांची मुलं, या ठिकाणी जी वंचित काही शिक्षणापासून होती अशी मुलं दादांच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्या 8 वर्षापासून गुरुजी शिकतात। संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं या ठिकाणी शिक्षणाचा लाभ घेत असताना संपूर्ण त्या दिनचर्या मुलांची असे सकाळी 6ला उठल्यापासून रात्री 10ला बसायला म्हणून झोपेपर्यंत संपूर्ण त्यांचं खाणं पिणं, राहणं, शिक्षण, योगाभ्यास आणि आमच्या जवळ कलावती आई या ठिकाणी, कलावती आईचं खूप जुनं मंदिर आहे। आमच्या कुलकर्णी या ठिकाणी आलेले आहेत, आमच्या जुन्या आमच्या वहिनी आमच्या घरासमोर राहायच्या। मला आठवतं मी लहान होती तेव्हा, कधी 85-90चा काळ असेल तेव्हापासून आमच्या वहिनी त्या ठिकाणी कलावती आईच्या मंदिरात जातात। त्याच कलावती आईच्या मंदिरामध्ये आपली मुलं देखील या ठिकाणी प्रार्थना मार्फत जातात दिनेश, आणि चांगले संस्कार द्यायचे काम दादांच्या माध्यमातून या ठिकाणी मुलांना गेल्या 8 वर्ष अखंड होत आहे। आणि मुलं घडवत असताना या मुलांना घडवण्याचा हेतूच हा आहे की मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये। इथनं गेल्यानंतर की आपल्या जीवनामध्ये स्थिर झाल्यावर की आपण सुद्धा काही समाजाला देणं लागतो, या हेतूने हे संस्कार पुढे आपल्या अपत्यांना, आपल्या समाजाला, आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना हे संस्कार पुढे प्रदान करतील, शिक्षण देतील, अशी आशा किंवा असा हेतू ठेवून हे गुरुकुल आपण चालत जातं। त्याला अनुषंगाने गेल्या 8 वर्ष गुरुकुलची आपली वाटचाल अविरतपणे सुरू आहे आणि अखंड विद्यार्थी पिढी घडवण्याचं काम दादांच्या माध्यमातून, दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी करत आहोत। गेल्या 8 वर्ष स्वातंत्र्य सावरकर गुरुकुल हे तळेगाव शहरामध्ये एक चांगला संस्था म्हणून आपण किंवा संस्कार वर्ग किंवा संस्काराचं स्थान किंवा उगम आपण म्हटलं तरी हरकत नाहीये। तळेगावातल्या अनेक लोकांना देखील या ठिकाणी आता तळेगावचं गुरुकुल माहीत झालेलं आहे, तरी देखील बरीच लोक या गुरुकुलला माहीत असण्यापासून वंचित आहेत। अजून स्टेशन भागातल्या बऱ्याच लोकांना गुरुकुल तसं अजून माहीत नाहीये, पण गेल्या 8 वर्षामध्ये सुदैवाने या ठिकाणी कोणत्या गोष्टीची भौतिक सुविधांची गुरुजी कमी नाहीये। मुलांचं खाणेपिणं असेल, त्यांचा संस्कार असेल, त्यांचे वस्तू असतील, ड्रेस असतील, शिक्षण असेल, सर्व या ठिकाणी समाजातले दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून त्या गुरुकुलाला भरपूर अशी मदत होती। त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवर आज दिनेश स्थानिक मंडळी सुद्धा मुलांना खाऊ आणि भेटवस्तू आणलेल्या आहेत। असो आज आपण या ठिकाणी आलात, मुलांना आपल्या योगाचं या ठिकाणी खरं तर प्रशिक्षण दिलं, योगाची ओळख करून दिली आणि खरं तर योगा शिकायचं तुमचं खरं हेच वय असतं आणि ह्या वयातच तुमचं शरीर मुलाचं लवचिक असतं। ह्याच वयातच मुलं योगा शिकून पुढे जाऊन योगाचार्य, योग शिक्षक होऊ शकतात किंवा या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतात। आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही जर गेलात, या देशाच्या बाहेर जर गेलात, तर तुम्हाला योग शिक्षक म्हणून, करिअर म्हणून डॉलरमध्ये किंवा त्या देशाच्या चलनामध्ये देखील एक चांगला पगार मिळू शकतो किंवा काही द्रव्य तुम्हाला धन मिळू शकतं। असं देखील या ठिकाणी आहे। आपला मनोरोग व्हायचा नसेल तर मनोयोग करावा असं सांगितलं जातं। संपूर्ण शरीर आणि मन यांचा सांगड घालायचा आपल्या आयुर्वेदामध्ये देखील उल्लेख आहे की योग करण्याने माणसाचं शरीर, मन, त्याच्यामध्ये आता गुरुजीने ओळख करून दिली की ओंकार असेल, भ्रमरी असेल, हे सर्व योग किती रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्या महत्त्वाचे असतात।
तर दिवसभर ते सकाळी योग केल्यानंतर दिवसभर कसं मन प्रसन्न राहतं, शरीर रोगापासून दूर राहतं आणि एक चांगलं निरोगी शरीर तुम्हाला निरोगी मन करायचं असेल तर हा योगाचा सर्व तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. आपल्याला आता शिक्षण असल्यामुळे बाकी काही जबाबदार नाही आहे. आपण रोजच्या दिनचर्येमध्ये हा योग नक्की या ठिकाणी करावा. त्यासाठी काही लागेल तर दादाशी बोलून आम्ही देखील सर्व या ठिकाणी आहेत, नक्की काहीतरी पुढे पाऊल उचलू असं आश्वासन या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा गुरुजींचं या ठिकाणी आपण आलात, आम्हाला आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सावरकर गुरुकुल या संस्थेचा अध्यक्ष वगैरे गुरुकुलच्या वतीने आम्ही आपणाला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इच्छा होती की बाबा या ठिकाणी एक छानसा कार्यक्रम होईल, जेणेकरून अतुलजी आले तर त्यांचं चांगलं मार्गदर्शन मिळेल, त्या योगे आणि त्या सर्वांनाही त्याचं मार्गदर्शन मिळेल या उद्देशाने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केला आहे. परंतु दिनेश भाऊने आम्हाला शब्द दिला की येणाऱ्या काळामध्ये मी रोज या ठिकाणी किंवा आठवड्यातून 2-3 दिवस मुलांना योगाचं प्रशिक्षण किंवा योगाचा अभ्यास या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल. कारण योग हा जो आहे हिंदू संस्कृतीमध्ये पारंपरिक हजारो वर्षापासून आलेली ही परंपरा आहे आणि ही परंपरा संपूर्ण जगाने त्या ठिकाणी ती ॲक्सेप्ट केलेली आहे आणि तो एक जागतिक दिवस म्हणून त्यांनी मान्य केलेला आहे. आणि असा हा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि त्या वारसाचं ज्ञान आपण पुढे दिलं पाहिजे या उद्देशाने अतुलजी आले संपूर्ण भ्रमण करत असतात, सर्वांना मार्गदर्शन करत असतात. असं म्हटलं जातं की करा योगा आणि घालवा शरीरातले रोगा. म्हणजे जर योग रोज व्यवस्थित केला तर आपलं मन हे घट्ट म्हणजे काय म्हणतात चांगलं होऊ शकेल, आत्मा शुद्ध होऊ शकेल आणि शरीर बलदंड होऊ शकेल. शरीर आपला काय आहे दागिना आहे, तर तो स्वस्थ आणि चांगला ठेवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला रोज